शरद पवारांनी राष्ट्रवादीच्या कोर कमिटीची बैठक बोलावली। येत्या 29 ऑगस्टला कोर कमिटीची बैठक होणार। पक्षाची पुढील भूमिका आणि विलीनीकरणाची शक्यता यावर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा चाकण एमआयडीसीमध्ये दौरा, उद्योजकांच्या समस्या जाणून घेत अधिकाऱ्यांसोबत बैठक, रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामाचा शिंदेंकडून आढावा, आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने परिसरातील खड्डे बुजवण्याचं काम। महाराष्ट्राच्या शिक्षण व्यवस्थेत परिवर्तनासाठी मिशन मोडवरती काम करा, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे निर्देश। शाळांचं आधुनिकीकरण आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी कालबद्ध कृती आराखडा तयार करण्याचे आदेश। जोपर्यंत मोकळी मैदानं आणि भूखंड परत मिळवत नाही तोपर्यंत माघार नाही, या लढाईची आता सुरुवात। मोकळ्या मैदानांसाठी पालिकेसमोर आंदोलन करू, आदित्य ठाकरेंचा इशारा। मोकळ्या भूखंडांसाठी नेव्हिल डिसोजा मैदानावरती आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात तिरंगा आंदोलन। इथून आम्ही सुरुवात केलेली आहे। जर इथे थांबायला लावलं नाही आम्हाला तर मुंबई महानगरपालिकेच्या चौकात येऊन आम्ही सगळे बसू आणि जोपर्यंत आमची मैदानं परत मिळत नाही आम्ही तिथून हलणार नाही। उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर 6 खासदारांना न्यायालयाकडून नोटीस मिळाल्याची माहिती। जे येईल ते स्वीकारायला तयार आहोत, परभणीचे खासदार संजय जाधव यांचं वक्तव्य। तर कायदेशीर बाबी पक्षाचे वकील पाहतील, जाधव यांची प्रतिक्रिया। मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची वडेट्टीवारांना थेट ऑफर, 2029ला आमचंच सरकार येणार आहे, तिकडे नाही जमलं तर इकडे या। कोल्हापुरातील कार्यक्रमात बोलताना भर सभेत स्टेजवरनं बावनकुळेंची वडेट्टीवारांना उद्देशून ऑफर, भाषणातही वडेट्टीवारांचं कौतुक। वडेट्टीवारजी, आता तुम्हाला 2047 पर्यंत वाट पाहावं लागणार आहे की त्यांना संधी मिळणार आहे का, 2029 पर्यंत बघा वडेट्टीवारजी, नाहीतर फार काळ विरोधी पक्षात राहू नका। सुट्या तेल विक्रीवरनं त्या बंदीबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती। मंत्रिमंडळ बैठकीत सुद्धा विषय मांडणार। कोल्हापुरातील तैलिक महासभेत बोलताना 15 दिवसात समाजाच्या प्रश्नावरती बैठक लावण्याचं बावनकुळेंचं आश्वासन। सुटे तेल जे आहे, खुलं तेल जे विकणं बंद केलेलं आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर 50,000 60,000 परिवारांचा जो रोजचा व्यवसाय तो थांबलेला आहे। निश्चितपणे मी त्यांना आश्वासन दिलं आहे की महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आम्ही सर्व मिळून हे प्रश्न निकाली काढू। सुटा तेल बंदीच्या तुकाराम मुंढेंच्या निर्णयाला व्यापारी कोर्टात आव्हान देणार। व्यापाऱ्यांचा राज्य सरकारला 15 दिवसांचा अल्टिमेटम, निर्णय मागे न घेतल्यास राज्यभरातील व्यापारी रस्त्यावरती उतरणार। नाशिकमधील अखिल भारतीय खाद्यतेल व्यापारी महासंघाच्या बैठकीत निर्णय। कर्जमाफी जाहीर होऊन 80 दिवस उलटले, मात्र 56 लाख शेतकऱ्यांपैकी केवळ 6 लाख शेतकऱ्यांनाच कर्जमाफी देण्याचं काम सुरू। या गतीनं कर्जमाफी सुरू राहिल्यास 10 वर्ष लागतील। कर्जमाफीच्या वितरणावरनं रोहित पवारांचा राज्य सरकारवर निशाणा। आता टॉप 9 राजकीय घडामोडी बघूयात। ओबीसी आणि मराठा समाजात कोणताही वाद नाही, ओबीसींची नियत साफ। मराठ्यांच्या विरोधात जाणं हे सामान्य ओबीसींनाही मान्य नाही। जरांगेंचं भाष्य, 29 तारखेच्या आंदोलनावरती ठाम। कसलाच वाद, त्यांचं फक्त म्हणणं आहे नोंदी सापडल्या असल्या तर मराठ्याला दिलं पाहिजे, इतकी साफ नियत ग्रामीण महाराष्ट्रातल्या गरीब ओबीसीची। नेते काय करतात, गरीब ओबीसीला काय देणं घेणं नाही, हिंदामध्ये तिकडेच मराठ्याच्या विरोधात तुम्ही। जरांगेंची लढाई आमच्या विरुद्ध नाही, शासनाविरोधात। त्यावरती सरकार निर्णय घेईल, जात पडताळणीमध्ये चुका असतील तर त्यावरती आम्ही लढतोय, मंत्री छगन भुजबळांकडून स्पष्ट। आता जे आहे जरांगेचं जे आहे, हा लढा आमच्या विरुद्ध नाही आहे, हा लढा शासनाच्या विरुद्ध आहे की आमचे जे आहेत त्यांचे जे काही जात पडताळणी रद्द का होत्या। मुंबईत मराठा समन्वयकांकडनं आझाद मैदानाची पाहणी। जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा समाजाच्या शिष्टमंडळाकडनं आझाद मैदानाची पाहणी। जरांगेंकडनं 29 ऑगस्टला मुंबईत आंदोलनाची हाक। मुंबई महापालिकेतील अंतर्गत वादाबाबत महत्वाची घडामोड, पालिकेतील पक्षांतर्गत गटबाजीची भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं दखल घेतली। महापौर ऋतू तावडे आणि भाजपबाबत सातत्यानं होणाऱ्या वादांचीही पक्षाकडनं नोंद। मुंबईमध्ये पालिकेतील गटबाजीवरती तोडगा काढण्यासाठी भाजपच्या हालचाली। अमित साटम यांनी नगरसेवक आणि प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली। पक्षांतर्गत राजकारण, नगरसेवकांची नाराजी यावरती चर्चा होण्याची शक्यता। निधी वाटपातील मुद्द्यावरती जोरदार चर्चेची शक्यता। भ्रष्टाचाराचा जामनेर पॅटर्न, नाशिकचा महाराष्ट्र लुटतोय, सामनातनं टीका। 27 ते 28 कोटी मंत्र्यांच्या जावयांना कमिशन म्हणून मिळाले। जामनेर पॅटर्न म्हणून राऊतांचा सामनातनं मंत्री महाजनांवरती आरोप।
धाराशिवच्या भूम परांडा वाशी मतदारसंघातील ठाकरे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख डॉक्टर चेतन बोराडेंसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. आमदार रोहित पवार यांच्याकडनं पुण्यात आदिवासी आंदोलकांची भेट. आंदोलनासंदर्भात उद्या आदिवासी मंत्र्यांची बैठक. तोडगा न निघाल्यास आंदोलन करणार, रोहित पवारांचा इशारा. पुण्यातील सारसबाग चौकात आदिवासी विद्यार्थ्यांचं आंदोलन. सरकारनं काढलेला GR लवकरात लवकर रद्द करण्याची मागणी. सरकारनं लवकरात लवकर मागण्या मान्य नाहीत केल्या तर आम्ही तीव्र आंदोलन करू, आंदोलकांचा इशारा.